घोसाळकरांच्या मृत्यूचं विरोधकांकडून आता राजकारण केलं जातंय। गृहमंत्र्यांचा राजीनामा विरोधकांनी मागितलेला आहे। घोसाळकरांच्या मृत्यूनंतर विरोधकांचं राजकारण सुरू झालेलं आहे। गृहमंत्र्यांकडून विरोधकांनी यावेळेस राजीनामा मागितलाय। मॉरिस आणि घोसाळकर यांच्या वैयक्तिक वैमनस्यातून हा संपूर्ण प्रकार घडल्याचं प्रथमदर्शनी दिसतंय। या संदर्भात पोलीस तपास सुरू आहे। मॉरिसने घोसाळकरांवर 5 गोळ्या झाडल्या, त्यानंतर स्वतः त्याने आत्महत्या केली। त्यानंतर आता घोसाळकरांवर अंत्यसंस्कार झालेले आहेत। घोसाळकरांचं अंतिम दर्शन घेण्यासाठी महाविकास आघाडीचे अनेक नेते उपस्थित होते। शिवबाठाचे उद्धव ठाकरे, आदित्य, रश्मी ठाकरे या सर्वांनी त्यांचं अंत्यदर्शन घेतलंय। घोसाळकर कुटुंबियांवर दुःखाचा डोंगर कोसळलेला आहे। मात्र या सर्व गोष्टींचं आता विरोधकांकडून राजकारण केलं जात आहे। त्या संदर्भातली चौकशी झाल्यानंतर आणि ही सर्व चौकशी अत्यंत निपक्षीय होणे आवश्यक आहे आणि त्यातून आपल्याला मी म्हणालो तसा सत्ताधारी पक्षातील मोठा महिला किंवा पुरुष हा एक समोर आल्याशिवाय राहणार नाही, त्याचं नाव समोर आल्याशिवाय राहणार नाही। कारण ही वर्चस्वाची लढाईतून घोसाळकर सारख्या लोकप्रिय नगरसेवकाला संपवलं आहे, हा माझा आरोप आहे। दोघांनी पण संभाषण काल दाखवलेलं आहे, मग नंतर गेल्यानंतर त्यांनी तशा प्रकारचं केलेलं आहे। त्याच्यावर ह्याचा नीट तपास झाला पाहिजे व खरं काय, कारण आता काय करायला लागले विरोधक एकदम त्याचा मोठ्या प्रमाणावर सरकारची बदनामी करण्याचा प्रयत्न करतायत, होम मिनिस्टरचा राजीनामा मागतायत। अशा प्रकारचं त्यांना ते निमित्त मिळालेले हे आम्ही नाकारत नाही।